नमस्कार मित्रांनो, जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची या ठिकाणी नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सध्या 2 जाहिराती आलेल्या आहेत. एक सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरतीमधील परमनंट पदांची एक जाहिरात आलेली आहे आणि दुसरी NHM मधून या ठिकाणी जाहिरात आलेली आहेत. 2 जाहिराती आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. बघा, पहिली जाहिरात आहे, याच्यामध्ये जवळपास 1440 पदं भरली जात आहेत. हे परमनंट पद असणार आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला गट अ मधलं पद असणार आहे, जे की तुमचं वैद्यकीय अधिकारी गट अ मध्ये या ठिकाणी असणार आहे. तुमच्या कॅटेगरी वाईज जागा तुम्ही पाहू शकतात. याच्यामध्ये तुमचं MBBS झालेलं असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. 1440 या पदांसाठी या ठिकाणी वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. याच्या अर्जासाठी जशी लिंक उपलब्ध होईल तशी तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. ही जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तर बघा, दुसरी जाहिरात देखील या ठिकाणी आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जी की या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे, जे की सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गतच या ठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये पहा, समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी तुम्हाला फीज असणार आहे 1000 रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये असणार आहे. अनाथ उमेदवारांसाठी देखील 900 रुपये फीज आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क या ठिकाणी नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला यासाठी ॲप्लिकेशन जे आहेत ते करता येणार आहेत. याची देखील लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकतात. याची मात्र परीक्षा देखील या ठिकाणी होणार आहे. पदसंख्या आपण पाहू शकता, जवळपास 1947 पदं या ठिकाणी भरली जात आहेत. टोटल पदं या ठिकाणी पाहू शकता आपण, 1947 पदांची या ठिकाणी ही जाहिरात आहे. इथं देखील तुम्हाला कॅटेगरी वाईज जागा पाहायला भेटतील. सामाजिक समांतर आरक्षण देखील या पदांसाठी तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. तर याच्यासाठी काय शैक्षणिक पात्रता लागेल बघा, समुदाय आरोग्य अधिकारीसाठी जसं की या ठिकाणी शैक्षणिक अर्थामध्ये तुम्ही आयुर्वेद BMS केलेला असेल, पदवीधारक असेल तरी अप्लाय करू शकता. युनानी BMS तुमचा असेल तरी अप्लाय करू शकता. BSc नर्सिंग असेल तरी देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. BSc इन कम्युनिटी हेल्थ असेल तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर ह्या पात्रता इथं त्यांनी दिलेल्या आहेत. तर संपूर्ण सविस्तर जाहिरात वाचूनच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अजून याची ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली नाही. तुम्हाला जशी लिंक येईल तशी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि या जाहिरातीचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पहा, याच्यामध्ये काय म्हटलंय, आयुर्वेद BMS पदवीधारक, युनानी BMS पदवीधारक यांच्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून तुमचं या ठिकाणी NMC किंवा MCIM नोंदणी प्रमाणपत्र देखील असणं गरजेचं आहे. BSc नर्सिंग किंवा या ठिकाणी BSc इन कम्युनिटी हेल्थ शैक्षणिक अर्हता जाहिरात प्राप्त झाल्यापासून दिनांकापासून या ठिकाणी तुमचं काउन्सिलचं रजिस्ट्रेशन, नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन देखील या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर उपरोक्त नमून शैक्षणिक अर्हता उमेदवारांव्यतिरिक्त अन्य शैक्षणिक अर्हतांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ही शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे. आता बघा, प्रवेश परीक्षा कशी असणार आहे. ह्याच्यासाठी प्रतिप्रश्न 1 गुण असणार आहे. कोणतेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याच्यामध्ये असणार नाही. उमेदवाराला कमीत कमी 45 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. पहा, यांची टेस्ट होणार आहे, जी की या ठिकाणी 100 मार्क 100 प्रश्न असणार आहेत. इंग्लिश मराठीमध्ये प्रश्न असतील. याच्यामध्ये पहा, पहिला सेशन जो असणार आहे, बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ, म्हणजे तुमचे सब्जेक्ट रिलेटेड हे सर्व प्रश्न वरचे असणार आहेत. स्किल बेस्ड क्वेश्चन्स असणार आहेत. तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड तुमच्या एज्युकेशन रिलेटेडच या ठिकाणी असतील, जे की 60 प्रश्न 60 मार्कासाठी असतील. त्याच्यानंतर पहा, जनरल नॉलेज तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्कासाठी असतील आणि NHM प्रोग्राम जो आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्कासाठी असतील. अशा पद्धतीने ही 100 प्रश्नांची 100 गुणांची तुमची परीक्षा जी आहे ती या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि त्याच्यानुसार निवड प्रक्रिया केली जाणार आहे. आता बघा, या पदासाठी मोबदला किती असतो. CHO असं म्हणतो आपण या ठिकाणी, कम्युनिटी हेल्थ जे पद आहे CHO म्हणून, याच्यासाठी मोबदला तुम्हाला बघा, महिन्यांच्या प्रमाणपत्र प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थी म्हणून जर तुमची या ठिकाणी सुरुवातीला स्टायपेंड प्रशिक्षणाच्या वेळेस तुम्हाला 10,000 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र येथे कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून तुमची नियुक्ती झाल्यानंतर मग तुम्हाला 25,000 रुपये वेतन दर महिना प्लस तुम्हाला 15,000 रुपये या ठिकाणी आधारित मोबदला म्हणजे इन्सेंटिव्ह देखील असणार आहे. तर 25,000 प्लस तुम्हाला 15,000 इतका मासिक वेतन या ठिकाणी असणार आहे. तर तुमचं जवळपास या ठिकाणी 40,000 पर्यंत हा पगार जो आहे तो प्रति महिन्याचा या पदासाठी असणार आहे. त्याचसोबत राज्याने निश्चित केलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागात
तुम्हाला अधिक अजून 15,000 रुपये इतका इन्सेंटिव्ह असणार आहे. प्रोत्साहन मोबदला देखील असणार आहे. हा वेगळा याच्यामध्ये ॲड होऊन येणार आहे. कुठे असणार आहे? अतिदुर्गम किंवा आदिवासी भागामध्ये निश्चित केलेला आहे. त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असल्यास तिथं त्या पद्धतीचा अजून एक्स्ट्रा या ठिकाणी मोबदला असणार आहे. वयोमर्यादा बघा, खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आहे. राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. बाकी कॅटेगरी वाईज देखील इथं वयोमर्यादेची माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेला आहे. दोन्ही जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याबद्दलचे अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करून ठेवा, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून देखील तुम्ही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला वेळोवेळी अपडेट पाहायला भेटतील. धन्यवाद.